ओम शांती. आज 7/8/2026 चे शुक्रवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी सर्व काही विसरून, जे आजपर्यंत ऐकलं ते विसरून, बाबा जे सांगतात ते ऐकण्यासाठी सांगितलं. नवीन दुनियेच्या स्थापनेसाठी कोणत्या बळाची गरज आहे याबद्दलही बाबांनी आज सांगितलेलं आहे. त्याचबरोबर बाबांनी आज आपलं तन मन धन काय करण्यामध्ये सफल करायचं आहे, श्रेष्ठ कर्माची गुरुकिल्ली काय आहे आणि संपूर्ण पवित्रता म्हणजे काय याची व्याख्या सुद्धा आज बाबांनी सांगितली. पुढे बाबांनी श्रीमतावरती चालून कसं मनरूपी घोड्याला लगाम लावायची याबद्दलही बाबांनी आज वर्णन केलेलं आहे. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, आतापर्यंत जे ऐकले त्या सर्वांस विसरून बाबांना आठवण करा. प्रश्न: भारतावर सतयुगी स्वराज्य स्थापन करण्यासाठी कोणत्या बळाची आवश्यकता आहे? उत्तर: पवित्रतेचे बळ. तुम्ही सर्वशक्तिमान बाबांशी योग लावता, पवित्र बनता. हेच पवित्रतेचे बळ आहे, ज्याद्वारे सतयुगी स्वराज्याची स्थापना होते. यामध्ये कुठल्याही लढाईची, युद्धाची गोष्टच नाही. ज्ञानबल व योग बलानेच पावन दुनियेचे मालक बनू शकता. याच बळाने एका मताची स्थापना होते. एक मत, अशा दुनियेची स्थापना होते. गीत आहे, शेवटी तो दिवस आला आज. ओम शांती. गीतचा सार बाबा आपल्याला समजावून सांगतात की असा दिवस आला ज्या दिवशी आपण भगवान नावाडी यांना भेटतोय. तेच आहेत सर्वांचे सद्गती दाता, सर्वांची सद्गती करणारे. बाबा म्हणतात की मातांची सखी जगदंबा आहे, हमजिन्स. परंतु तरीही माता भगिनी कृष्णाला जास्त आठवण करतात. श्रीकृष्णाला झुल्यामध्ये झुलवतात. श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहाने साजरी करतात. बाबा म्हणतात की हमजिन्स जगदंबा राधे असून सुद्धा कृष्णासोबत जास्त प्रेम आहे. कारण कुठेही तुम्ही राधे जयंती मनवत नाही, दोघांची जयंती पाहिजे ना. राधेची सुद्धा आणि श्रीकृष्णाची जयंती मनवायला पाहिजे, साजरी करायला पाहिजे ना. परंतु जीवन कहाणीच माहीत नाही, त्यामुळे माहीतच नाही की कशा पद्धतीने श्रीकृष्णाने राज्य प्राप्त केलं, राधे त्यांच्या किती जवळीकतेचा संबंध होता, माहीतच नाही. बाबा म्हणतात शिव जयंती साजरी करतात, पण शिव कधी येतात, येऊन काय करतात, माहीतच नाही. या कलियुगाच्या शेवटी मनुष्य उत्तम नाही आहेत, कनिष्ठ झालेले आहेत. कारण प्रत्येक आत्मा सतो, रजो, तमो आणि तमोप्रधान या अवस्थेमध्ये सृष्टीच्या चक्रात फिरत असते. बाबा म्हणतात ज्या विधीने ऐकतात, विधिवत जे ज्ञान ऐकतात, ते आत्मे आहेत सतोगुणी. म्हणजे मुरलीचे महावाक्य बाबा जे सांगतात ना, ते विधिवत जे ऐकतात, विधिवत म्हणजे मुरलीच्या आधी योग, मुरली खूप आत्मअभिमानी स्थितीमध्ये बाबा मला सांगत आहेत या स्मृतीमध्ये जर विधिवत मुरली ऐकली, महावाक्य ऐकले, तर ते आहे सतोगुणी आत्मे. जे थोडस ऐकतात, कधी कधी ऐकतात, ते रजोगुणी. आणि जे ऐकतच नाहीत, ज्ञानाचा त्यांना गंधच नाही, ते आहेत तमोगुणी. बाबा पुढे सांगतात अभ्यासात सुद्धा असंच आहे. सतोप्रधान अभ्यास, रजो अभ्यास आणि तमो अभ्यास. बाबा सांगतात तुम्ही खरी खरी गीता आता ऐकत आहात. ही खरी खरी गीता पाठशाळा आहे. म्हणजे इथे सत्यनारायण कसे बनायचे ते ज्ञान बाबा आपल्याला सांगतात.
सत्यनारायणाची कथा ऐकत आहात, अमर कथा ऐकत आहात आणि तिजरीची कथा सुद्धा ऐकत आहात. तिसरा नेत्र कसा उघडतो त्याची कथा सुद्धा ऐकत आहात. पुढे बाबा सांगतात, रावण म्हणजे 5 विकार आहे हे दुनियावाल्यांना माहीतच नाही. फक्त म्हणतात रामराज्य पाहिजे, रामराज्य पाहिजे. परंतु हे नाही समजत की रामराज्य पाहिजे म्हणजे हे आसुरी राज्य आहे. मोठ्या मोठ्या विद्वान पंडितांना सुद्धा हे माहित नाही. फक्त रामराज्य पाहिजे म्हणतात, पण हे रावणाचं दुःखाचं राज्य आहे, हे आसुरी राज्य आहे, हे विद्वान पंडित सुद्धा जाणत नाहीत, समजतच नाही. पुढे बाबा सांगतात, पुरुषोत्तम संगम युग कनिष्ठ पुरुषापासून श्रेष्ठ उत्तम ते उत्तम पुरुष बनण्याचा वेळ आहे. पुरुष अर्थात आत्मा, पुरुषोत्तम अर्थात उत्तम ते उत्तम आत्मा बनण्याचा हा सध्याचा वेळ चालू आहे. पुढे बाबा सांगतात, जसे प्रवास करून जेव्हा वापस येतो, जवळ असतो तेव्हा आपल्याला घर आठवायला लागतात, घरातले व्यक्ती आठवायला लागतात आणि बुद्धीमध्ये राहतं की आता जाऊन त्यांना भेटायचंच आहे. तसं बाबा म्हणतात, तुम्हालाही राजधानीचा साक्षात्कार व्हायला लागेल. जसं जसं विनाशाचा वेळ आणि नवीन दुनियेच्या स्थापनेचा येण्याचा वेळ जवळ येईल, साक्षात्कार व्हायला लागतील. स्वतःच्या पुरुषार्थाचा सुद्धा साक्षात्कार होईल आणि नवीन दुनियेतील पदाचा सुद्धा साक्षात्कार होईल. म्हणून बाबा आठवण करून देतात, आता जर पुरुषार्थ नाही केला तर अंतिम समयाला हाय हाय करावं लागेल, पद कमी होईल. म्हणून इथे योगाची आठवणीची यात्रा करा आणि सर्वांना सांगा सुद्धा. पुढे बाबा आठवण करून देतात, चित्रांमध्ये सर्व व्यवस्थित माहिती दिलेली आहे, परंतु 7 दिवस जेव्हा कोणी व्यवस्थित समजून घेईल तर त्याला बुद्धीमध्ये ज्ञानाचा सार कळेल, अन्यथा नाही. म्हणून कुणी येतं तेव्हा त्यांना 7 दिवसाचा मुख्य साप्ताहिक कोर्स करण्यासाठी सांगायला पाहिजे. बाबा म्हणतात, तुम्ही मुले आपल्याच तन मन धनाने भारताला स्वर्ग बनविता. बाहेर दुनियेमध्ये जेव्हा कोणता अभ्यास असतो तेव्हा अभ्यासामध्ये खर्च लागतो, पुस्तकांसाठी खर्च लागतो, फीस द्यावी लागते. बाबा म्हणतात, इथे खर्चही नाही आणि कुठल्याही प्रकारची फीसही आकारली जात नाही. बाबा म्हणतात, इथे फीसची गोष्टच नाही. दुनियेमध्ये शिकण्यापूर्वी आधी फीस मागितली जाते. बाबा इथे काय पैसे घेणार? बाबांना थोडीच घर बनवायचे आहे ज्यामुळे पैसे घेतील. शिकवणारे जे असतात ते आधी पैसे घेतात, त्यांना काही चरितार्थ गृहस्थ चालवायचा असतो, घर बांधायचे असते. इथे बाबा काय करणार? बाबाला थोडीच घर पाहिजे ज्यामुळे पैसे घेतील. तुम्ही इथे जे जे करता त्याचे फळ तुम्हालाच भविष्यामध्ये मिळते, स्पष्टच सांगितलं आज बाबा. भक्तीमध्ये सुद्धा कोणी कॉलेज युनिव्हर्सिटी बनवतात तर त्याला पुढच्या जन्मामध्ये काहीतरी भेटतं, बुद्धी चांगली भेटते, धन भेटतं. मग बाबा म्हटले, हे कॉलेज शिवबाबांची, हे कॉलेज शिवबाबांची, हे हॉस्पिटल उघडा. ते कॉलेज दुनियेमधले कॉलेज हॉस्पिटल चालू करायचे असेल तर 10-20 लाख रुपये खर्च लागतो. इथे ते पण लागत नाही. बाबा म्हटले, 3 पाऊले पृथ्वी घ्या, छोट्याशा रूम मध्ये सुरू करा. इथे एवढ्या लाखांनी खर्चाची पण गरज नाही. मनुष्य इथे रावणाच्या मतावर चालून मलेच्छ बनलेले आहे, पतित बनलेले आहे. संन्यासी सुखाला सुद्धा कावळ्याच्या विष्ठे समान समजतात, म्हणून घरबार सोडून जंगलामध्ये जातात, सुख नको म्हणतात. बाबा म्हणतात, इथे तुम्हाला जंगलामध्ये जाण्याची गरज नाही. इथे तुम्हाला बेहदचा वैराग्य अर्थात देह आणि देहाच्या दुनियेपासून वेगळं व्हायचंय बुद्धीने.
श्रीकृष्ण आणि ख्रिश्चन रास मिळते, देवाणघेवाण चालते. भारतातून इंग्रजांनी खूप सारं धन लुटून नेलं, आता पुन्हा ते वापस करत आहेत. म्हणून गायन आहे, दोन मांजरी आपसामध्ये लढतात आणि लोणी तिसऱ्याला मिळते. तसं विदेशी अर्थात विदेशामध्ये युद्ध होईल, आण्विक अस्त्रांचं युद्ध होईल आणि भारतामध्ये स्वर्गाची स्थापना होईल. ते आपसामध्ये लढतील आणि लोणी मात्र अर्थात सतयुगी राज्य मात्र भारतावरती स्थापन होईल. परंतु सर्व गोष्टीसाठी पवित्रतेच्या बळाची गरज आहे. म्हणून बाबा म्हणतात, उलट्या सुलट्या धंद्यामध्ये जाऊ नका, सर्व काही विसरा आणि एक बाबांना आठवण करा. आज स्पष्टच सांगितलं बाबांनी. पुढे बाबांनी विनाशाचं वर्णन केलेलं आहे. बाबा पुढे सांगतात की सागर उफाळेल. मुंबईत सर्वात पहिले छोटस गाव होतं. समुद्र सुकून सुकून इतकं बेहद किंवा खूप मोठं मुंबई शहर तयार झालं. पण बाबा म्हणतात की विनाशाच्या वेळेला सागराची एक लाट येईल आणि मुंबई होत्याची नव्हती. एक लाट विनाशासाठी कारणीभूत ठरेल, नुकसान होईल. सागराच्या एक लाटेने सुद्धा नुकसान होईल. गुप्त वेशात, साधारण वेशात शिवबाबा येतात आणि आपल्या सर्व मुलांना शिकवितात, ज्ञान देतात. आत्मा पुरुष आहे, शरीर प्रकृती आहे. खूप सुंदर पॉइंट आहे हा. आत्मा पुरुष आहे, शरीर प्रकृती आहे आणि बाबा सांगतात हे अविनाशी चक्र ह्या सृष्टीवर चालू आहे, अविरतपणे चालू आहे. पुढे बाबांनी कुमारींना बोलताना म्हटले, कुमारींनी उभं राहायला पाहिजे, तत्पर राहायला पाहिजे सेवेसाठी. कुमारींनी अन्य लोकांना समजावून सांगायला पाहिजे आणि कुमारी जेव्हा उभं राहतील ज्ञान सांगण्यासाठी, कमाल करून दाखवायला पाहिजे. कमाल करा. तर लौकिकही आणि अलौकिकही दोन्हींना तुम्ही प्रसिद्ध करू शकता. बाबांचं नाव प्रत्यक्ष करू शकता. बाबांची प्रत्यक्षता आपल्याद्वारे करू शकता, असं बाबांनी विशेष कर आज सांगितलं. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी प्रथम पॉइंट आहे, संगम युगावर श्रेष्ठ कर्म करून पुरुषोत्तम बनायचे आहे, उत्तम आत्मा बनायचे आहे. कोणतेच असे कर्म आता नको व्हायला की ज्यामुळे कनिष्ठ बनाल. दुसरा पॉइंट, गुप्त रूपाने बाबांचे मदतगार बनायचे आहे आणि भारताला स्वर्ग बनवण्याची सेवा करायची आहे. आपले तन, मन, धन भारताला स्वर्ग बनवण्यासाठी सफल करायचे आहे. बाबांची आठवण व पवित्रतेचे बळ जमा करायचे आहे. आठवणीचं बळ आणि पवित्रतेचं बळ जमा करायचं आहे. आजचं वरदान आहे, आपल्या संपूर्ण स्टेजद्वारे सर्व प्रकारची अधीनता समाप्त करणारे प्रकृती जीत भव. आपल्या संपूर्ण स्टेजमध्ये, संपूर्ण स्टेजच्या स्मृतीमध्ये जर राहाल तर प्रकृतीवर विजय प्राप्त करण्याचा अनुभव होईल. अधीनता संपून जाईल. संपूर्ण स्टेज बनवण्यासाठी 3 गोष्टी सोबत सोबत पाहिजे. एक, आत्मिक भाव. दुसरा, नशा. आणि तिसरा, दयेचा गुण, रहमदिल. जेव्हा या 3 गोष्टी सोबत सोबत प्रत्यक्ष राहतील, त्या स्थितीमध्ये राहाल तेव्हा चेहरा व कर्म ह्यामध्ये ते स्पष्ट दिसेल. म्हणून अधिकारी आत्मा प्रकृती जीत आपोआपच बनेल. सुविचार आहे, श्रीमताची लगाम मजबूत असेल तर, सुविचार किती सुंदर आहे, श्रीमताची लगाम मजबूत असेल तर मनरूपी घोडा पळू शकत नाही.
भटकू शकत नाही. आजचा अव्यक्त इशारा, अपवित्रतेच्या बीजा समाप्त करून संपूर्ण पवित्र व स्वच्छ बना. जर कोणी अपवित्र वृत्ती, स्मृती किंवा संकल्पात आहे तर ब्राह्मण बनण्याच्या स्थितीत असू शकत नाही. म्हणून पावला पावलावर सावधान राहा. विशेषतेसोबत एकही जर कमजोरी राहिली तर ती कमजोरी अनेक विशेषतांना संपवून टाकेल, अनेक गुणांना संपवून टाकेल. त्यामुळे कमी कमजोरीला संपवायचं आहे. खूप सुंदर आजचे महावाक्य आहेत. नक्की याचा आपण अभ्यास करूया. ओम शांती.